पोपटराव हिरे स्मृती व्याख्यानमालेचे तिसरे आणि अखेरचे पुष्प व्याख्याते अभय भंडारी यांनी रविवार दिनांक 12 रोजी भारतीय मातृत्व शक्ती आणि तिचा अपत्य यावर विषयावर रावसाहेब थोरात सभागृहात गुंफलेल्या पुष्पात बोलताना यावेळी भंडारी यांनी भगवान रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांचे दाखले देत त्यांच्या मातांनी केलेल्या संस्कारांचा प्रकाश टाकला. स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या आई भुवनेश्वरी देवी यांनी जगाचे सारस्य करण्याचा मंत्र दिला होता असे सांगत आईच्या चारित्र्याचा बोलपण त्याच्या मुलावर कसा प्रभाव आणि काय परिणाम होतो याकडे त्यांनी लक्ष वेधले. आई आपल्या मुलांचे संगोपन करते, संस्कार घरात करते व कुटुंबाला बांधून ठेवते आणि इतकेच नव्हे तर कुटुंबातील सर्वांच्या शेवटी ती अन्नग्रहण करते. आणि मातृत्व शक्तीचे वर्णन जेव्हा स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेत गेले तेव्हा थेट तेथूनच महिलांनी त्यांच्या मातृश्रीच्या नावाचे पत्रे पाठवून कृतज्ञता व्यक्त केल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली. या प्रसंगी स्मृती डोळ्यात मालिकेत आई होणे सोपी गोष्ट नाही. जेव्हा विवाह श्री बाळंतपण जन्म देते ती आई होते आणि तिला बाळांवर प्रेम करायला कोणालाही शिकवावे लागत नाही का? येत्या बाळासोबत तिचा नाळ जन्माला येण्याच्या अगोदरपासूनच जुळलेले असते. त्यामुळे या प्रसंगी भावनांचा उद्रेक होत असताना आईविषयी प्रेम, करुणा ही या प्रसंगी आपल्याला या वक्तृत्वातून त्यांनी सर्व प्रेक्षकांना याविषयी माहिती दिली. अतिशय सुंदर, अतिशय भावनावेधक कथा उद्बोधनपर व्याख्यानमालेचा समारोप या ठिकाणी करण्यात आला. या प्रसंगी मान्यवरांनी या 3 दिवसाच्या मालिकेत आपल्याला मिळणाऱ्या ज्ञानापासून व संस्कारापासून लाभ घेण्याची अत्यंत आवश्यकता असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली. या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक. त्यांचे वडील कायदेतज्ञ त्या काळामध्ये खूप मोठा लौकिक, त्यांचा बुद्धिमान मनुष्य अत्यंत, आणि विश्वनाथ दत्त, विश्वनाथ बाबू, आई भुवनेश्वरी देवी पुत्र व्हावा म्हणून काशी विश्वनाथाला, वीरेश्वराला नवस केला आणि मग नरेंद्र जन्माला आला. हा भयंकर खोडकर मुलगा, अखंड खोड्या करायचा, त्याला भीती म्हणजे काय माहितीच नव्हतं. वयाचा स्पर्शच व्हायचा आणि विवेकानंदांना एखादी गोष्ट करू नको म्हटला की हमखास करायचा हा मुलगा. आणि इतका काही काही वेळेला तो असा अस्वस्थता त्याची दिसायची, तगमग. आणि मग भुवनेश्वरी देवी त्याच्या डोक्यावर पाणी असं थापायच्या, महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकावं तसं, आणि म्हणायच्या की काशी विश्वनाथाने, वीरेश्वराने म्हणे माझा ऐकलं प्रार्थना, पण म्हणे स्वतः अंशावतार म्हणून माझ्या पोटी जन्माला येण्याऐवजी त्याने भूतगणांपैकी एक भूत पाठवून दिलं म्हणून तू असा वागतोस की काय, असं त्या भुवनेश्वरी देवी नरेंद्राला म्हणतात, आपल्या लाडक्या. पण त्या नरेंद्राला असं म्हणणाऱ्या भुवनेश्वरी देवी ज्या वेळेला नरेंद्राला स्नान घालतात त्यांच्या लाडक्या मुलाला, त्यावेळेला डोक्यावरनं एक पाण्याचा तांब्या ओतताना त्या श्लोक म्हणत असतात आपल्या अपत्याला, आपल्या लाडक्या मुलाला स्नान घालताना. आणि ते श्लोक म्हणतात शिवमहिम्न स्तोत्रातले, रुचिनाम वैचित्र्यात रुजुकुटील नाना पथजुषाम नृणाम एको गम्यः त्वमसी पयसाम अर्णव इव. रुची वैचित्र्याप्रमाणे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने सरळ किंवा वाकड्या मार्गाने हे परमेश्वरा तुझीच आराधना करतात. या पद्धतीचं ते शिवमहिम्नातलं स्तोत्र ते लहानपणी नरेंद्राला जे शिकवलं त्या नरेंद्राने सर्वधर्म परिषदेतल्या पहिल्या व्याख्यानामध्ये ते सूत्र तसं सांगितलं. आणि सांगितलं की आम्हा हिंदू लोकांच्या मनामध्ये सहिष्णुता इतक्या खोलवर रुजली आहे, याचं कारण माझ्या आईने मला हे शिकवलं आहे. विश्वविजयी विवेकानंदांना हे आईने शिकवलेलं आहे. आणि आई अत्यंत धार्मिक, विवेकानंदांची आई भुवनेश्वरी देवी अत्यंत धार्मिक. जसं शिवाजी राजांवर जिजाऊंनी संस्कार केले तसं त्या काळामध्ये रामायण असेल, महाभारत असेल, या सगळ्या गोष्टींचे संस्कार, पुराणांचे संस्कार, नीतिशास्त्राचे संस्कार हे आईने केले भुवनेश्वरी देवींनी. त्यांना त्या काळात त्या लिहायच्या वाचायच्या भुवनेश्वरी देवी. किती जुना काळ आहे तो. एकदा नरेंद्र आणि त्याचे मित्र खेळत असतात आणि घराच्या बैठकीच्या खोलीत खेळतात, बाहेर जातात येतात, ती मुलं खेळत असतात, फिरणं, गप्पा गोष्टी करणं त्यांचं चालू असतं. आणि मग काही त्यांच्या गप्पा चालू असतात. तर भुवनेश्वरी देवी स्वयंपाक करत असतात. स्वयंपाक करत असताना आपली मुलं काय बोलतात काही नाही ते ऐकत असतात. एक मुलगा म्हणतो की मोठेपणी मी न्यायाधीश होणार आहे.
दुसरा म्हणतो तू मोठेपणी काय होणार आहे? तो म्हणतो मोठेपणी मी बॅरिस्टर होणार आहे. मग तिसरा म्हणतो तू काय होणार आहे? म्हणे मी शास्त्रज्ञ होणार आहे. चौथा म्हणतो आणखीन असं काही होणार आहे. तर नरेंद्राच्या वडिलांना घ्यायला एक घोडागाडी येते, टांगागाडी, नेहमी त्यांना न्यायालयात नेण्याकरता वकील होते निष्णात. मग तो कोचमन जो असतो बंद गळ्याचा असा पायगोळ थोडासा कोट आणि त्या पद्धतीचं परत ते पॅन्ट वगैरे त्याची आणि रुबाबदार त्याच्या डोक्यावर तो फेटा, हातामध्ये ती चकचकीत छडी असते. तो रुबाबदार असतो कोचमन अगदी. आणि त्या कोचमनची इतकी भुरळ पडत असते याला नरेंद्राला की तो त्या मित्रांमध्ये सगळे उच्च कुलातली ती सगळी मुलं श्रीमंत कुटुंबातली आणि ती मुलं कोण कोण काय काय मोठा माणूस होणार म्हणून सांगतात. आणि नरेंद्राला विचारलं तू काय म्हणणार? तो छाती फुगवून सांगतो मी कोचमन होणार. अरे म्हणे कसले दरिद्रे भिकेचे डोळे लागले नरेंद्राला म्हणून सगळे पिदी असतात त्याच्याकडे बघून. म्हणाले हा कोचमन होणार, घोडागाडी चालवणार म्हणाले आणि कुणाला वाहून देणार इकडनं तिकडे. तर ती मुलं खिल्ली उडवतात. नरेंद्र हिरमुसतो आणि नरेंद्राचा हिरमुसलेला स्वर कानावर पडल्यावर भुवनेश्वरी देवी बाहेर येतात आणि भुवनेश्वरी देवी विचारतात नरेंद्र काय झालं रे? नरेंद्र म्हणतो आई कोचमन होणं इतकं वाईट आहे का ग? यांनी माझी खिल्ली उडवली मी कोचमन होणार म्हटल्यानंतर तुच्छतेने. आई रामदास स्वामींनी वर्णन करताना असं, श्रोत्यांचं वर्णन करताना असं म्हटलंय की आता वंदू श्रोते जन. तर श्रोत्यांनी खूप एकापेक्षा एक दिग्गज ऐकलेले असतात. तर त्यामुळे आपण श्रोत्यांना सांगितलं तर आपण की फार अद्भुत सांगितलं असं वाटत नाही. आणि योगी अरविंद घोष त्यांचे गुरु विष्णुपंत लेले योगी अरविंद घोषांना असं सांगतात, ज्यावेळेला मुंबईला महाअधिवेशन आहे त्यावेळेचं काँग्रेसचं, आणि योगी अरविंदांची अशी पद्धत होती की आपण लिखाण करून काय बोलणार आहे सगळं मुद्देसूद ठरवून त्याप्रमाणे लिखाण करून त्या मुद्द्यांवर बोलायचं. आणि ज्या वेळेला ती सगळी तयारी नाही आहे आपली आणि तरी आपण बोलणार आहोत तर त्यांना अपराधी वाटतं. त्यांचे गुरु विष्णुपंत लेले योगी अरविंदांना असं सांगतात की ज्यावेळेला तुम्ही हजारो श्रोते सगळ्या देशातनं आलेले त्यावेळेच्या महासमितीसमोर तुम्ही ज्यावेळेला बोलायला उभे राहाल त्यावेळेला तुम्ही नारायणम नमस्कृत्यम नरंचैव नरोत्तमम असं जे महाभारताचं सुरुवात आहे म्हणाले, तसं श्रोता नारायणाला नमस्कार करा. नारायण जर श्रोता असेल तर वक्तासुद्धा नारायण असू शकतो. आणि श्रोता नारायणाला तुम्ही वंदन केलं की तुमच्या लक्षात येईल की तुम्ही बोलणार नाही, मग वक्ता नारायण बोलेल, मग वक्ता आणि श्रोता नारायण, पण श्रोता नारायण अगोदर. तर त्यामुळे श्रोते हे नारायणाचं रूप आहेत ही जाणीव जर वक्त्यांनी ठेवली तर बहारदार व्याख्यानं होतीलच, व्यासंगी होतील वक्ते, आणि ते श्रोत्यांच्या कृतज्ञतेने ऋणात राहतील आणि त्यांनी ते राहावं. कारण श्रोते नेहमीच महान असतात, बहुश्रुत असतात, खूप लोकांना ऐकत असतात, व्यासंगी लोकांना ऐकत असतात, गुणी बुद्धिमान लोकांना ऐकत असतात. वक्ता त्या मानाने मर्यादित परिघामध्ये त्याची जी ज्ञानाशक्ती आहे त्यात मर्यादित परिघामध्ये त्याचं आकलन असतं. त्यामुळे वक्त्याने श्रोत्यांच्या पायाशी कायमच कृतज्ञ राहावं असं मला वाटतं. आणि ही संधी स्वर्गीय पपांच्या या स्मरणार्थ ही जी व्याख्यानमाला हिरेसाहेबांनी आणि हिरे कुटुंबियांनी आणि वहिनींनी या सगळ्या लोकांनी आयोजित केली आणि हे सातत्य 17 वर्ष ठेवलं आहे त्यांनी. तर हे अवघड आहे सध्याच्या काळात. 10 मिनिट स्थिर नाही बसता येत लोकांना, सतत मोबाईलचं व्यवधान असतं. आणि अशा स्थितीमध्ये इतकी विलक्षण एकाग्रता साधण्याकरता लोकांना एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र आणणं आणि हा सगळा प्रकल्प उपक्रम चालू ठेवणं वर्षानुवर्ष हे अत्यंत कष्टाचं आहे. आणि याकरता हिरे कुटुंबियांना, त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असणाऱ्या आपण सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. अत्यंत कृतज्ञतेने प्रणाम करतो या सगळ्यांना. पप्पांच्या स्मृतीला आदरांजली वाहतो. धन्यवाद. श्रीराम समर्थ. वंदे मातरम. पप्पांच्या या कार्यक्रमात स्वर्गीय रामराव म्हणजेच पोपटराव आमचे पप्पा यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने दरवर्षी म्हणजे गेल्या 16 वर्षापासून इथे व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं. या व्याख्यानमालेसाठी यावेळेस अभयजी भंडारी यांनी येऊन विविध विषयांचे इथे छान असं उद्बोधन केलेलं आहे. पहिल्या दिवशी विवेकानंदांचा असेल, दुसऱ्या दिवशी भारत देश आणि आज मातृशक्ती असे तिन्ही विषय श्रोत्यांच्या मनाला अक्षरशः भुरळ घालतील अशा पद्धतीने त्यांनी इथे कथन केले. खरं तर या व्याख्यानमाला आता नाशिकमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे आणि दिवसेंदिवस
याचं महत्त्व खूप वाढतं आहे. आपण बघतो की लांबून लांबून लोक इथे येतात व्याख्यान ऐकण्यासाठी. खूप उदंड प्रतिसाद नागरिकांनी दिला, त्याबद्दल सगळ्यांचा मी खूप मनापासून आभार मानते. ही व्याख्यानमाला यशस्वीतेसाठी खरं तर ग्रामोदय शिक्षण संस्था, हिरे परिवार या सगळ्यांच्या वतीने याचं आयोजन केलं जातं आणि त्यामुळे त्यांचं देखील मी मनापासून आभार मानते.